नमस्कार, मी मयूर कोळपे, ओनर ऑफ एम के फिटनेस क्लब। तर पोलीस भरती करणारे जे मुलं आहेत त्यांचं बऱ्याच जणांची एक चूक असते की वर्कआउटमध्ये एबीसी ड्रिल्स किंवा कोर एक्सरसाइज ठेवत नाही। जर ह्या दोन एक्सरसाइज तुम्ही जर फॉलो केलं नाहीत तर तुम्हाला गोळा पण आउट ऑफ जाणार नाही व 100 मीटर सुद्धा तुम्हाला जेवढे मार्क्स पाहिजे त्या पद्धतीचे मार्क्स मिळणार नाहीत। कारण की ह्या ज्या वर्कआउट आहे 100 मीटरसाठी आणि गोळ्यासाठी, जर ह्याच्यात इन्क्रीज जर करायचं असेल स्पीड तर ह्या दोन गोष्टी केल्या पाहिजेत। एक तर एबीसी ड्रिल्स आणि कोर एक्सरसाइज। तुम्ही ह्याच गोष्टी करत नाही आणि फक्त लॉंग करत राहता तर एबीसी ड्रिल्स जरी केल्या तरी एकदम प्रॉपर करायच्या, म्हणजे परफेक्ट अँगलने व स्पीडने। ते तुम्हाला टाइमपास वाटतो पण त्याच्यामध्येच खरं स्पीड आहे व त्यामधूनच तुमचा कोर फिट होतो। तर त्यासाठी तुम्ही एबीसी ड्रिल्समध्ये ए स्किप बी स्किप ह्या दोन वेगवेगळ्या कंडिशन आहेत, पण त्यांचा जर परफेक्ट अँगल जरी ठेवला त्याच वेळेस तुम्ही जो स्टार्ट असतो 100 मीटरचा तो पण तुम्ही परफेक्ट घेणार। कारण की 100 मीटरला स्टार्टवरती डिपेंड आहे तुमचं मार्क्स मिळवणं। कारण की जर स्टार्ट तुमचा प्रॉपर व खालनं ग्राउंड सरफेसला जर घासून गेला तर तुम्हाला 100 मीटरला चांगले मार्क्स मिळू शकतात। ओके, अशा टिप्ससाठी एम के फिटनेस क्लबला फॉलो करा। धन्यवाद।